जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला विषय आहे आपला आज गुरु आणि शिष्य. तर मित्रांनो, गुरु आणि शिष्य ह्यांचं नातं हे जन्मोजन्मीचं असतं. हे नातं वरूनच ठरतं, गुरु शिष्याचं नातं. परंतु आता जे समाजामध्ये जे चाललंय त्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आणि कसं चाललं पाहिजे या बाबतीत सुद्धा आपल्याला चर्चा करायची. तर मित्रांनो, तुमचा गुरु, आता समाजात एक म्हण आहे, लोक म्हणतात, मूर्ख लोकांची हे बोलण्याची भाषा आहे, कसा पण असावा पण गुरु असावा. एकदम चुकीची म्हण आहे ही. गुरु हा पक्काच पाहिजे, कसा पण असून गुरु चालत नाही. तर तुम्हाला त्याच्यावर तुमचं आध्यात्मिक जीवनाचं भवितव्य ठरतं. तर मित्रांनो, गुरु तर तुमचा पक्का पाहिजे. तर गुरुपाशी पाहिजे सर्वप्रथम चरित्र. गुरु हा चरित्रवान पाहिजे. त्याचं आचरण ही संतांसारखं पाहिजे. नीतिभ्रष्ट, धनलोभी, कामुक, कामिनी कांचनाच्या लोभात गुरफटलेला गुरु तुमचा उद्धार करू शकत नाही. रॉंग रस्त्याने तुम्ही चाललाय आणि मोठ्या तुम्ही अधपतनाला जाण्याची शक्यता आहे. तर गुरु तर तुमचा कसा पाहिजे, मी तर तुम्हाला सांगितलं की गुरु हा सदाचारी पाहिजे, कामिनी कांचनाच्या लोभापासून मुक्त पाहिजे आणि निस्सिम भक्त पाहिजे. तो त्याच्या घरात किती एवढी मोठी देवी आहे आणि काय ते नाही बघायचं तुम्ही. त्याच्या हृदयात देवीचं कसं ध्यान आहे, तो हृदयात किती मूर्ती ते महत्वाचं आहे हो. बाहेर मूर्ती उभी करून महत्वाचं नाही. तुमच्या हृदयात देवीचं ध्यान, हृदयात देवीला स्थापन करणं, हृदयात देवीचं चिंतन करणं, ते महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तर कच्च्या गुरुच्या तडाख्यात गावल्यानंतर काय होतं त्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. भगवान श्री रामकृष्ण परमहंस एक दिवशी, आता रामकृष्ण परमहंस तुम्हाला सांगायची गरज नाही, तो सगळ्यांना माहिती की दक्षिण कालिकेचे परम भक्त, स्वतः काली माता त्यांच्याबरोबर आमने सामने बसून एक बोलत होती. सगळ्या अख्ख्या जगाला माहिती की ते काय लेवलचे ते होते रामकृष्ण. तर रामकृष्ण परमहंस एक दिवशी बागेतनं चालले होते. त्यावेळेला एका विरुळ्यानी एका बेडकाला म्हणजे बेंडकुळीला पकडलं होतं गिळण्यासाठी. तर गिळण्यासाठी पकडल्यानंतर त्या विरुळ्याचं तोंड तर छोटंसं होतं, ती बेंडकुळी होती मोठी, त्याला ती काही गिळता येत नव्हतं. मग गिळता येत नाही म्हटल्यानंतर त्या बेंडकुळीचा हाल व्हायला लागले की हा त्याला गिळाना पण, आणि त्या इरुळ्याला वाटायचं की ही बेंडकुळी ताडाक्यातनं माझ्या गिरी नाही पाहिजे, ही लई स्वादिष्ट आहे बेंडकुळी, हिला गिळायचं. परंतु त्याचं तोंड बारीक असल्यामुळे त्याला गिळता येईना, बेंडकुळी सोडता येईना लोभामुळे. तर रामकृष्ण परमहंस म्हणले बेंडकुळीला, बघ, ही कच्च्या गुरुच्या तडाख्यात गावल्यामुळे तुझं एवढं हाल आहेत. तर तू तुला गिळू बी शकणार नाही, सोडून बी जाऊ शकणार, सोडून पण देणार नाही. मग तुझे हाल अस्सल नागाच्या जर तडाख्यात सापडले असते तर आतापर्यंत तुझा कार्यक्रम ओके झाला असता, मुक्त झाली असती. तसंच ह्याच्यावर त्यांनी सांगितलं की जे कच्चे शिष्य असतात ना, ते विरुळ्यासारखे असतात, त्यांचं तोंड छोटंसं असतं, ते गिळू शकत नाहीत, तुम्हाला बोध देऊ शकत नाही. एकनाथ महाराजांची एक ओवी तुम्हाला मी सांगतो. शिष्य गुरुपणे गुरगुरी आणि शिष्य बोधा लागी तळमळी. म्हणजे गुरु नुसता मी गुरु आहे करून गुर 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 करत राहतो आणि शिष्य बोधासाठी तडपडत राहतो, त्याला ना बोध मिळतो ना त्याला काय मिळतं. आणि हे गुरु आजकालचे शिष्यांच्या ध्यानात आलं ना की गुरु आपला चरित्रहीन आहे आणि गुरुपाशी काही नॉलेज, असं तर बऱ्याच वेळा घडतं की शिष्याला जेवढं नॉलेज असतं तेवढं पण त्याच्या गुरुला नसतं. मग तुम्ही मला सांगा, मग त्या शिष्याचं त्या गुरुपाशी राहण्याचं काय काम आहे का? नाही. काय घेणार आहे तो त्या गुरुपासनं? तर गुरुला नॉलेजच नाही तर असला गुरु सोडून दिलेला बरा ना. रामायणातल्या एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भगवान श्रीरामचंद्र ज्या वेळेला होते झाडाखाली बसलेले, लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते, त्यावेळेला बजरंग बली आले होते आणि बजरंग बलीच हे जे लंगोट आहे ते जन्मजात लंगोट हे मारुती रायाने प्रभू रामचंद्राने ओळखले ब्रह्मचर्य कौपिने म्हणून. आणि मारुती रायाच्या आईने सांगितलेलं की जो कोणी ओळखल की तुझं ही जन्मजात लंगूट आहे ब्रह्मचर्य कौपिन, तो तुझा गुरु आहे, तो तुझा देव आहे, तो तुझा इष्टदेव आहे, असं तू मान, त्याची सेवा कर. तर बजरंग बली म्हणला, ह्याला डायरेक्ट कसा आपण मानायचा ना गुरु किंवा इष्टदैवत, माझ्यापेक्षा हा बलवान असेल तरच मी मानेल, नाहीतर माझ्यापेक्षा जर कमजोर असेल तर मी ह्याला मानण्यात ती
योग्य नाही. म्हणून महाराजांनी युद्ध खेळलं होतं सर्वप्रथम प्रभू रामचंद्राबरोबर. दगडी फेकली होती मोठी मोठी आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाच्या मांडीव झोपूनच फक्त भात्यातला बाण काढून असं फेकून मारुतीला उडावलं होतं आकाशात. त्यावेळेला मारुती शरण आला की हाय म्हणले बल आहे. तर गुरु हा बलवान पाहिजे शिष्यापेक्षा, ज्ञानी पाहिजे, चरित्रवान पाहिजे, लंगोटाचा पक्का पाहिजे आणि धनलोभी नाही पाहिजे. हा, याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुरुकडून फुकट सगळ्या गोष्टी करून घेताल, असा मताचं मी नाही. हे पण मला मान्य नाही की त्याला एक प्रमाण पाहिजे, एक लिमिट पाहिजे. काहीतरी ती मधुकरी म्हणतात त्याला, मधुकरी. फुलातला मध पण घेतला पाहिजे, फुलाला इजा पण नाही झाली पाहिजे, एवढ्या प्रमाणात तुमचं पाहिजे. लय भरमसाठ ते पण चुकीचं आहे. दोन्ही साईडने त्या गोष्टी असतात, त्याला एक माप मोजमाप असतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिष्य काय आता गुरुला सोडायची इच्छा असली तर गुरु त्याला जखडून ठेवतोय मगरच्या मिठीसारखा, वाघाच्या जाबड्यात गावल्यासारखा, विळका घातल्यासारखा. तर हे सुद्धा चुकीचं आहे. जर शिष्याच्या ध्यानात आले की हा गुरु माझा नाही उद्धार करू शकत, तर त्या गुरुला सोडून देऊ शकता हो तुम्ही. काय तसं काय ही नाही. आणि तुम्ही म्हणता ह्याला काय प्रमाण आहे, असं सोडता येत नाही गुरु. तर मी सांगतो ना प्रमाण, मी सांगतो. अघोराचार्य किनाराम महाराज त्यांची अघोर संप्रदायामध्ये एक श्रेष्ठ मानलं जातं, त्यांना सर्वोच्च मानलं जातं, बरोबर. तर त्यांचे काय तोड नाही अघोर संप्रदायामध्ये. त्यांचा एक गुरु होते शिवराम महाराज. ज्यावेळेला शिवराम महाराजांच्या पत्नीचं निधन झालं त्यावेळेला किनाराम महाराज म्हणले की गुरुजी तुम्ही पुनर्विवाह करू नका. जर तुम्ही पुनर्विवाह केला तर मी तुमचं शिष्यत्व सोडून तुमचा त्याग करून निघून जाईल. तर ते गुरूंनी काय त्यांचं ऐकलं नाही किनाराम महाराजांचं आणि दुसरं लग्न केलं, पुनर्विवाह केला. मग किनाराम महाराजांनी गुरुचा त्याग केलाच ना. आज किनाराम महाराज हे शिवावतारी समजले जातात मित्रांनो. केलाच ना त्याग. काय तुम्हाला काय साधू संतांच्या चरित्रातनं तुम्हाला काय शिकायचंय? अहो असे धर्मसंकट उभी राहिल्यावर साधू संतांचं चरित्र बघावं लागतं. त्या टायमिंगला साधू संतांनी काय केलं तिथनं प्रमाण घ्यावं लागतं आणि मग तुम्ही तसं ते निर्णय घेऊ शकता. तर मित्रांनो, एक अजून तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर एखादं लहान बालक ज्या वेळेला अंगणवाडीत जातं त्याला अंगणवाडी सेविका आ ई शिकवते, परंतु ते त्याला इंजिनिअरिंग नाही शिकू शकत, MBBS नाही बनू शकत. पण ती जर अंगणवाडी सेविका म्हणली की बा तुम्ही तुझा गुरु आहे आणि तू आता हिथनं पुढं कुठंच जायचं नाही, हिथंच राहायचं, तर ते पोरग पुढं जाईल का, शिकल का? तसंच आहे हे जे तथाकथित गुरु आहेत, जे आता जे तात्पुरते थातूर म्हणजे जी त्यांचं जे काय आहे ते तुम्हाला जेवढं ज्ञान आहे तेवढं तुम्ही घेतलं आणि तुम्हाला जर अजून ज्ञान पिपासा असेल, तुम्हाला अजून काय महाविद्या शिकायचे असतील, काय पुढचं नॉलेज घ्यायचं असेल का, आणखी सिद्धी करायचं असतील आणि जर तुमच्या गुरुपाशी त्या नसतील तर तुम्ही काय तसंच बसणार आहे का आयुष्य घरचं करत? तुमच्या गुरुला जर योग मार्गातली अवस्था नसतील, समाधी अवस्था नसतील, काय नसतील, ध्यानसिद्धी नसतील, काय नसतील, तर तुम्ही काय तिथं राहून करणार आहे काय? तर तुम्हाला जर गुरु नाही भेटला चांगला तर तुम्ही नामस्मरण करा, भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांना गुरु माना, नामस्मरण करा, तुमचं मार्ग खुल्ले होत्याल. सूक्ष्म जगतात सूक्ष्म शक्ती तुमची मदत करायला तयार आहेत, तत्पर आहेत. तुम्हाला माहिती नाहीत ह्या गोष्टी. तुम्ही नामस्मरण फक्त करा, ते आकर्षित होऊन येतील तुमच्याकडे, धावत पळत तुम्हाला मार्गदर्शन करतील, मिळतील मार्ग मिळतो. बीजमंत्रांच्या नादाला लागू नका मित्रांनो. बीजमंत्र कशासाठी तुम्हाला पाहिजे? उग काहीतरी बीज लावायचं त्याच्या पाठीमागं महाकाळूबाई, श्री महाकाळेश्वरी काय काय लावायचं आणि ती जपायचं. अहो कुठला मंत्र देता आहे सांगा? तुम्ही म्हणता बीजमंत्राचे किती अक्षरी मंत्र आहे, त्याचा न्यास काय, त्याचं प्रत्यंग न्यास सांगा, त्याचं कीलक सांगा, त्याचं बीज सांगा, त्याचा ऋषी सांगा, ती कुठनं मंत्र आला, त्याची परंपरा सांगा. नाही सांगू शकत का? सांगू शकतात. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवूया. मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही नामस्मरणाने ईश्वरापर्यंत जाऊ शकता मित्रांनो. बोल मांढऱ्याच्या काळीचं चांग बोल, असं ज्या वेळेला देवी शक्तीचा संचार एखाद्याच्या अंगात होतो त्यावेळेला ती सांगत असतं, वारं स्वतः सांगत असतं, काय म्हणा, काळीचं चांग बोल म्हणा. हा, भैरवनाथाचं आल्यावर ते काय सांगतं, भैरवनाथाचं चांग बल आहे. मग ती काय सांगते लोकांना की भैरवनाथाचं चांग बल म्हणा, माझा जय घोष अशा अशा पद्धतीने करा. मग तुम्ही कशाला किचकट रस्त्याने चाललाय, कशासाठी? कमळाजीच्या पाठीमागं सोनारी सोडून आला वीरमध्ये, फक्त भैरवनाथाचं चांग बल एवढंच म्हणायचा कमळाजी. पूजा पण फक्त तारवाडाची फुलं व्हायचा, लय बी नव्हता मोठी पूजा करत, अधिकाराने करायचा, जे त्याच्या अधिकार क्षेत्रात आहे तेवढीच करायचा. तुम्ही मर्यादा उल्लंघन करूच नका ना. जेवढं तुम्हाला अधिकार आहे तेवढंच करा. कशाला तुम्ही किचकट रस्ते? तुम्हाला मोटरसायकल चालवायचं लायसन आहे तर तुम्ही कशाला विमान चालवायचा प्रयत्न करताय?
विमान चालवायचं असेल तर लायसन घ्या, त्याची परीक्षा द्या, प्रोसेसने चाला ना. हे मला म्हणायचं आहे, की आजचा माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे, की जी गुरूंनी जी शिष्यांना अजगरासारखे विळखे घातल्यात, मगरच्या मिठ्या घातल्यात, तर शिष्य त्यांचा त्याग करू शकतो. शास्त्रामध्ये प्रमाण आहे, की तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. त्यांनी सुद्धा गुरुला सोडलं होतं, गुरुचं पटलं नाही त्यावेळेला. तर तुमच्या गुरुचं जर तुम्हाला पटलं नाही, तर तुम्ही त्या गुरुचं त्याग करू शकता. असं कुठं कायदा नाही किंवा असं काय बंधन नाही. ना अध्यात्मशास्त्रात बंधन आहे, ना कायद्यात बंधन आहे. तुम्ही मुक्त आहात. आपला भारत कधी स्वतंत्र झाला 1947 तेव्हापासून तुम्ही मुक्त आहे. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला नाही गुरु चांगला भेटला, तुम्ही ग्रंथांना गुरु माना. तुम्ही साधू संतांना गुरु माना. आणि जो गुरु जर तुमचा चरित्रवान असेल, पवित्र आचरणाचा असेल, तर त्याचे पाय सोडू नका. त्याचे पाय सोडू नका. गुरु जर तुमचा पवित्र असेल, चरित्रवान असेल, त्याच्यात जर तुम्ही जर बघत असाल देवतत्व, तर नका सोडू गुरुला. तर सांगण्याचा उद्देश हा आहे, मुख्य उद्देश, की चुकीच्या गुरुच्या तडाख्यात जे गावल्यात, ज्यांना जाणीव झाली आपण चुकीच्या गुरुच्या तडाख्यात गावलोय, त्यांनी त्या गुरुला सोडून द्या बिंदास. आणि जे योग्य गुरुच्या पेशे आहेत, त्यांना योग्य गुरु भेटलेला आहे, त्यांनी त्या गुरुचे पाऊलं सोडू नका. हे मला या माध्यमातून सांगायचं होतं. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.